जानिके अवस्तु माया दिक्भानिये ब्रह्म माया संबंधरू जीव ईश भेद तीन षटये अनादिता में ब्रह्मानंत मानिये वस्तु में अवस्तु कर कथन आरोप बाधी अवस्तु वस्तु कथन अपवाद जानिए गुरु के प्रसाद यह युक्ति जानी पितांबर तज तम कारज आरज निज जानिये। हे पितांबर दासजींची हे प्रकारचं प्रपंच आरोप अपवादात्मक द्वितीय कला विचार चंद्रोदय नामक ग्रंथाची चालू झालेली आहे। आपण मागल्या कलेमध्ये उपोद्घात संगतीचा विचार केला, म्हणजे त्या संबंधाचं बोलणं, अधिकारी विषय संबंध प्रयोजन या विषयाला घेऊन बोलले गेले। आता प्रपंच आरोप अपवाद, पहिला आरोप आणि नंतर अपवाद। याचा अर्थ आहे की अगोदर एखाद्या वस्तूला ती वस्तू रूपामध्ये जगद रूपाची प्रतिता दाखवणं, नंतर ते कसं बाधित आहे हे रूपता करणं, बरोबर ना? म्हणजे फळ्यावर अगोदरी काहीतरी असं जगत नावाचं चित्र काढून दाखवणं आणि नंतर ते फळ्यावरचं चित्र काय आहे पुसून टाकणं, या प्रकाराला अध्यारोप अपवाद म्हणतात। कारण का, जे गुरु असतात ते अवस्थेला प्राप्त असणारे असतात, त्या अवस्थेचा अनुभवाने युक्त असतात आणि मग त्या अवस्थेचा अनुभवयुक्त असणाऱ्यांच्या दृष्टीनं हे बोलणं आहे अध्यारोप अपवाद। बरं, आपल्या दृष्टीनं आरोप सत्यच वाटतं, जे आरोपित गोष्ट आहे ती काय आहे, सत्यच वाटते आपल्याला, जगत सत्यच वाटतं आपल्याला, नाही का? आपल्या दृष्टीनं अध्यारोप अपवाद हा शब्द आहे का, त्यांच्या दृष्टीने आपण आरोपाला आरोप म्हणून कसं मानतोय, सत्यच मानतोय ना। आरोप गोष्ट म्हणजे खोटी, म्हणजे आरोपित केले फक्त खोटे, त्या ठिकाणी त्या गोष्टीला आपण म्हणजे मानलेलं आहे पण ती वास्तविक नाही आहे, बरोबर ना? मग ते आरोप आणि अपवाद हे पहिल्यांदा कोण म्हणू शकतं, तेच म्हणू शकतात अध्यारोप अपवाद, बरोबर ना? अध्यारोप प्रपंच आरोप अपवाद असा शब्द दिलेला। प्रपंच आरोप अपवाद करी निष्प्रपंच वस्तू ब्रह्म जाने की वस्तू मायादिक भानिये। इथं निष्प्रपंच वस्तू करायची, वस्तू ही प्रपंच रहित आहे आणि मग वस्तू कोण आहे तर ब्रह्म जाने की वस्तू, ब्रह्मालाच काय म्हणायचं वस्तू, आणि मायादिक अवस्तू भानिये, मायादिक काय आहेत अवस्तू आहेत। ब्रह्म माया संबंध जीव ईश्वर भेद हे आणि ब्रह्म माया जीव आणि ईश्वर हे सहा अनादि आहेत असं वर्णन केले। ब्रह्म माया जीव ईश्वर, ब्रह्म माया संबंध आणि जीव ईश्वर भेद हे सहा काय आहेत अनादि आहेत, हेच इथं वर्णन केले। ब्रह्म माया संबंध रो जीव ईश भेद तीन षटये अनादितामे ब्रह्मानंत मानी। पण याच्यामध्ये तिन्ही 5 जण आहेत ते शांत आहेत, फक्त ब्रह्म अनंत आहे असा शब्द दिलाय, बरोबर ना? यामध्ये 5 शांत आहेत, म्हणताना आपण ब्रह्माला काय म्हणतो, परमात्म्याला अनादि अनंत, बरोबर ना? पण यामध्ये अनादि शब्द एवढ्यांना लागू शकतो, 6 कोण कोण, ब्रह्म माया, ब्रह्म माया संबंध जीव ईश्वर जीवेश्वर भेद, भेद भेद संबंध नाही, हे काय आहे अनादि, याला सुरुवातच नाही आहे। पण यामध्ये फक्त ब्रह्म आहे ते अनादि पण आहे आणि अनंत पण आहे। बाकीचे 5 आहेत ते कसे आहेत, अनादि पण आहेत पण शांत आहे, अंतवाले आहेत। म्हणून इथं शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे कळेल। ब्रह्म माया संबंध, आता रू ब्रह्म माया आणि त्यांचा संबंध, जीव ईश आणि भेद हे 3, हे षट 6 जे आहेत ते काय आहेत अनादि। अनादि म्हणजे सुरुवात नाही त्याला, बरं का? सुरुवात नाही। तुमच्या डोक्यावर केस किती आहेत माहिती आहे का, नाही माहिती, कधीपासून माहित नाही, या अज्ञानाला सुरुवातच नाही, मगाशी त्याची व्याख्या केलेली, या अज्ञानाला सुरुवात नाही पण याचा शेवट होऊ शकतो, डोक्यावली केस मोजू शकतो आपण, बरोबर ना? म्हणजे अनादि शांत, बरोबर ना? हे शब्द आहे, मगाशी सांगितले वर्णन त्याचं, फक्त ब्रह्म आहे ते अनादि अनंत, एवढंच लक्षात ठेवायचं। ब्रह्म आहे ते अनादि अनंत,
वस्तू में अवस्तू कर कथन. आता वस्तूमध्ये अवस्तूचं कथन करणं हे ब्रह्मवस्तू, पण अवस्तू प्रपंच आहे. ब्रह्म अवस्तू आहे आणि जगत काय आहे? प्रपंच आहे, अवस्तू आहे. मग अवस्तू, वस्तूच्या ठिकाणी अवस्तू मांडणं म्हणजे दोरीवर सर्प मांडणं. वास्तविक आहे दोरी, पण काय केलंय? सर्प. याला म्हणतात आरोप. म्हणून अध्यारोप आणि अपवाद. अपवाद म्हणजे त्याची साधना करून त्याला निवृत्त करणं, बरोबर ना? मग आरोप आणि बाधी अवस्तू वस्तू कथन अपवाद जाणीये. अवस्तूचा बाद करून वस्तूचं कथन करणं याला अपवाद म्हणतात. इथं व्याख्याच दिलेली आहेत. वस्तू म्हणजे काय, अवस्तू म्हणजे काय. वस्तू म्हणजे काय सांगा आता? आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू. अवस्तू म्हणजे काय? प्रपंच, जगत अवस्तू आहे. मग त्या वस्तूवर अवस्तूचं कथन म्हणजे ह्याला काय म्हणायचं? आरोप. घेतलं आपण, घेतलंय आरोपित करणं. नाही, वस्तूवर अवस्तूचा आरोप होतो आणि अवस्तूचा बाद करून वस्तूचं कथन याला काय म्हणायचं? अपवाद. अवस्तूचा बाद करून म्हणजे दोरीवर सर्प बसला, दोरीच्या ज्ञानानं सर्पाचा बाध झाला, त्यामुळे दोरीचं काय झालं? ज्ञान झालं. त्याला म्हणतात अपवाद, बरोबर ना? आरोप करणं म्हणजे दोरीवर सर्पाचा आरोप आणि अपवाद म्हणजे दोरीच्या ज्ञानानं सर्पाचा बाध. इथपर्यंत आपण कळालं, बरोबर ना? जाणीये गुरु के प्रसाद यह. गुरु के प्रसाद हे कुणामुळे कळालं? गुरु के प्रसाद यह युक्ती जाणी पितांबर तम तज तम कारज आरज निज जाणीये. याप्रमाणे गुरूंच्या प्रसादानं म्हणजे बोधानं, युक्तीनं, प्रसाद, बोध, युक्ती यामुळे काय कळालं? ती स्वरूपता कळली. तमकारज नाही का? तज, तज म्हणजे त्या रूपाला अन्वय. हे आरज कहिये जीवी के तमकार रज तज निज स्वरूप जाणीये. यामुळं निज स्वरूपाला जाणता येत नाही का? त्या कारणामुळे काय होतं? ब्रह्मज्ञानामुळं, गुरुच्या बोधामुळं स्वरूप जाणणं होतं. निज जाणीये. इथपर्यंत आपण कळालं ना? शंका? हा, जाणीये. निज जाणीये हे शब्द समजून जावा. निज जाणीये. निज जाणीये म्हणजे स्वरूप जाणायचं नाही का? तज, तज म्हणजे त्या. काय म्हटलं? हा, तम. हो का? तज, पहिलं तज घ्या, त्यानंतर तमकारज आरज निज जाणी. नाही कळालं तर पुढे आहे आपलं, त्याचं विश्लेषण करायचं आहे, बरोबर ना? हे विस्तारित शब्द आहेत. फक्त याच्यामध्ये निज जाणीये, तमकारज आरज निज जाणीये. आता तमकारज आरज निज जाणीये म्हणजे स्वरूपाला जाणायचं. आरज जी स्वरूपता आहे की नाही, किंवा रज, त्या तमका. तमका हे शब्द संस्कृत मधला घ्यायचं नाही. तम गुण काय असं तुम्हाला वाटेल तर तमका, तम गुण नव्हे. तमका म्हणजे त्याचा, नाही का? तमका जसं तुमको, तुमका, तुम्हारा असं म्हणतोय ना, तसं तमका. नाहीतर तुम्ही गुण समजाल इथं. इथं आता गुणाचं काय समजा? अपवादामध्ये गुण येतच नाहीत. म्हणून तज, तज म्हणजे त्याची रूपता. हा, तमका म्हणजे त्याचा. रज आरज निज जाणीये. रज आरज म्हणजे संपूर्ण रूपता. रज छोटसा कण रूपत्वेनं, आरज निज जाणीये. निज म्हणजे स्वरूप जाणणं, एवढंच आहे. इथनं पुढं काय कळतं? गुरुच्या वाक्यांमुळं, वर दिलेस की नाही, गुरु के प्रसाद यह युक्ती. गुरुच्या प्रसादामुळं युक्ती आली, त्यामुळं जाणणं आलं. युक्ती जाणी, त्यामुळं तमका आरज रज रज जाणीये. जगद्रूपता आणि निजरूपता ह्या दोन्हींचं जाणणं झालं. जगद्रूपता आणि ब्रह्मरूपता दोन्हींचं जाणणं झालं तर मग आता कशाचा बाध आणि कशाचा स्वीकार? तर जगत जे प्रतीतीला भेदाने येत होतं त्याचं निवृत्ती आणि ब्रह्मरूपतेची अनुभूती. सोपं कळालं ना सगळ्याचा अर्थ? नाही कळाला असला तर पुढं कळत जाईल, कारण ह्याचा विस्तार आहे. आता हे फक्त मूळ पितांबरदासजींनी बोललेली ही वाक्य आहे, त्याच्या खाली आता त्याचा विस्तार करायचा. त्याच बाबतीत आता पुढले प्रश्न आहेत, त्याच बाबतीत त्याचा विस्तार करायला. शुद्ध ब्रह्मविदम, शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुआ है? आता शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच आरोप कैसे? ब्रह्म तर शुद्ध आहे,
पण त्याच्यावर प्रपंचाचा आरोप कसा झाला? कैसे है ना, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि शुद्ध ब्रह्म के विषय अनादि कल्पित प्रकृति है, तिस प्रकृति का ब्रह्म के साथी अनादि कल्पित तादात्म्य संबंध है, कहिए कल्पित भेद सहित वास्तव अभेद रूप संबंध है. बघा, मूळ ब्रह्मरूप आहे, त्याच्यावर कल्पित प्रकृती जगदरूप कल्पित आहे आणि कल्पित संबंध आहे. हे सगळं कसं आपण मानायचं आहे? कल्पित. कल्पित भेद आणि कल्पित संबंध आहे ते ब्रह्मच आहे. आणि एक लक्षात घ्या की वेदांत जाणताना मग पहिलं सांगितलेलं आहे की आपण बघतो म्हणून जगदरूपतेची आपल्याला रूपता आहे, म्हणजे आंतरिक आपण व्हावं लागतं तेव्हा वेदांत कळतो. बाह्य दृष्टीनं तर्काद्वारा वेदांताची रूपता एवढे अनुभवता येत नाही. एवढं जाणता येईल की तर्कानं काय, हे लय चिंतनाचं ज्ञान आपण करू शकेल, तर्कानं लय चिंतनाचं ज्ञान करून घेऊ शकतो, पण स्वरूपाचा अनुभव घ्यायला आंतरिकच व्हावं लागतं. जोपर्यंत आपण आंतरिक होत नाही तोपर्यंत वेदांताला कळू शकत नाही. म्हणजे आपण आहे म्हणून जगदरूपतेची प्रतीता, एवढा भाव आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण बघतोय डोळ्यांद्वारा, आपण ऐकतोय कानाद्वारा, आपण स्पर्श करतोय, नाही का, या रूपतेने. त्यामुळे आंतरिक व्हावं लागतं. कसं व्हायला पाहिजे? आंतरिक, नाही का. हा, म्हणजे इथं काय सांगितलंय बघा, अनादि शुद्ध ब्रह्म के. आता ब्रह्म कसं आहे? अनादि आहे. त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादिक कल्पित प्रकृती आहे. अनादि प्रकृती पण अनादि, ब्रह्म पण अनादि, आणि यांची कल्पितता संबंध पण काय आहे? अनादि. हे सांगितलं. कल्पित मग म्हणताना कसं म्हणायचं? कल्पित भेद सहित वास्तविक अभेद. म्हणताना कसं आहे? कल्पित भेद पण वास्तविक अभेद. दोरीवर आहे दोरी पण वाटतो सर्प. कल्पित तो सर्प कल्पितच आहे, कारण आहे ज्यावेळी प्रतीतीला येतो त्यावेळी तो खरा नाही. दोरीचं ज्ञान झालं त्यावेळी तो खरा नाही, आणि ज्ञान होण्या अगोदर म्हणजे दोरी वाटलीच नाही, इदम असं शब्दाचं ज्ञानही झालं नाही त्यावेळी तो नव्हता खरा. ते म्हणजे आपण दोरीवर वाचलेला सर्प वाचलं त्यावेळीही नव्हता, त्याच्या अगोदरही नव्हता आणि पुढेही नसणार आहे. बरोबर ना? त्यामुळं कल्पितताच आहे तिथं, आपल्याद्वारा कल्पित केलेलं आहे, वास्तविक तिथं नाही. म्हणून कल्पित भेदासहित वास्तविक अभेद ही आरोपाची सुरू. बरोबर ना? सो प्रकृती माया अविद्या तम प्रधान प्रकृति रूप, तम प्रधान प्रकृति रूप करी विभाग को पावती है. तिनमें जो सत्व शुद्ध गुण युक्त सो माया है, जो मलिन सत्व गुण युक्त सो अविद्या है, और जो तमोगुण की मूल्यकार मुख्यता करी युक्त है सो तम प्रधान प्रकृती है. तीन रूपता समजून जायच्या. बघा काय सांगितले? प्रकृती माया अविद्या, त्याच्यामध्ये प्रधान प्रकृती रूप विभाग केलेले आहेत. प्रकृती माया आणि अविद्या. प्रकृती माया अविद्या हे कशाचे भेद रूपता सांगितलेले? मूळ प्रकृती, शुद्ध सत्वगुण. आता प्रकृतीचे त्रिगुणा प्रकृती आहे. किती गुणांनी युक्त आहे? 3 गुणांनी. कोणकोणते? सत्व, रज, तम. आता ही महत्वाचा विषय समजायचा. पहिल्यांदा मूळ प्रकृती ती त्रिगुणात्मिक आहे. त्याच्यामध्ये सत्वगुण जो आहे ना, त्या आता इथं त्याची विभाग कसा केला बघा. जो शुद्ध सत्वगुण युक्त सो माया. शुद्ध सत्वामध्ये त्रिगुणात्मिक प्रकृती, पहिला शब्द. म्हणजे मूळ वरती तुम्ही वही मागल्या वेळी आणतो म्हणलेला, आणले नाही वाटते. मला आणून दिली तुम्ही, पण तुम्हाला आणली नाही. बरं, असू दे, तुम्ही पुढल्या वेळी तर आणा, म्हणजे लिहिता येऊ शकते काहीतरी. मूळ प्रकृती आहे ती प्रकृती त्रिगुणात्मिक आहे. त्यामध्ये सत्व, रज आणि तम त्रिगुणात्मिक प्रकृती. त्यामध्ये सत्वामध्ये 2 प्रकार, शुद्ध सत्वगुण आणि मलिन सत्वगुण. विशुद्ध सत्वगुण, मलिन राहतो, मलिन नको म्हणाल, विशुद्ध सत्वगुण, नाही का. शुद्ध सत्वगुणात इथं मलिनच शब्द दिलाय सोडा. आता शुद्ध सत्वगुणांनी युक्त जी उपाधी आहे तिला माया म्हणायचं. बरोबर ना? प्रकृतीच्या मध्ये शुद्ध सत्वगुणांनी युक्त जी उपाधी आहे, ज्याची उपाधी आहे ती कोण आहे पुढे आपण बोलायचं आहे. पण सध्या आता उपाधी ही रूपता आहे तिला आपण काय म्हणायचं? माया.
आणि मलिन सत्व गुणांनी युक्त जी उपाधी आहे तिला अविद्या म्हणायचं. सत्वामध्येच दोन प्रकार, शुद्ध सत्वगुण आणि मलिन सत्वगुण. अजून रज तम आपण बोललेलं नाही. प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्व रज तम. त्यातल्या शुद्ध सत्वगुणांनी युक्त माया, मलिन सत्वगुणांनी युक्त अविद्या. आता रज गुणाचा विषय नाही. आता तिसरी गोष्ट आहे, जो तमोगुण की मुख्य कार्य युक्त है सो तम प्रधान प्रकृती. आता ही तर मूळ प्रकृती वेगळी, पण आता ह्याच्या पुढे तम प्रधान प्रकृती, केवळ तम प्रधानता जिच्यामध्ये आहे ती प्रकृती, ती जगदरूपतेच्या प्रतीतीकरता ईश्वर इच्छेनं त्याची रूपता होणार आहे. 3 गोष्टी कळाल्या प्रकृतीचा भेद, सत्व शुद्ध, सत्व मलिन सत्व आणि तमप्रधान प्रकृती. शुद्ध सत्व, मलिन सत्व आणि तमप्रधान प्रकृती. बरोबर ना. आता पुढे काय म्हणतात बघा. ग्रंथ असेल तर लगेच कळतं, म्हणजे ग्रंथारूप आपण चालायला लागलो. आपण इथं काय प्रवचन करत नाही, पाठ घ्यायला लागले. त्यामुळे ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तिथं एक शंका आली, काहीतरी विचारायला काय हरकत नाही, विचारायचं महाराज. काय कळालं नाही हे पण विचारायचं. माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो आदिष्ठान, ब्रह्म और माया सहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर कहिए. आता इथं माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है, ही अज्ञान प्रकृती रूपता, मूळ प्रकृती आहे ना, त्रिगुणात्मिक प्रकृती आहे, सत्व रज तम. हे आवृत करून आहे कोणाला, ब्रह्मरूपतेचे, ब्रह्मरूपते. ह्याच्यामध्ये शुद्ध सत्वगुण, मलिन सत्वगुण दोन्हीनं माया आणि अविद्या नाव पडले. बरोबर. याच्यामध्ये शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे, सत्वगुण आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिबिंब होऊ शकतं. प्रतिबिंब कुठेही होत नाही. तममध्ये प्रतिबिंब प्रतीतीला येऊ शकत नाही. ब्रह्म काय सर्वत्रच आहे, पण आपण काय केले, 3 प्रकार झाले. कुठले कुठले, त्रिगुणात्मिकतेमुळं सत्व रज आणि तम. त्याच्यामध्ये शुद्ध सत्व, मलिन सत्व आणि तमप्रधान. सत्व शब्द असल्यामुळं तिथं प्रतिबिंब होऊ शकतं. जसा आपला चेहरा दगडावर दिसू शकत नाही, आपला चेहरा अन्य कुठल्याही वस्तूवर दिसू शकत नाही. आपला चेहरा बघायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आरशासमोर जावं लागतं. तसं ब्रह्म सर्वत्र सामान्य रूपानं आहे, परंतु ते प्रतिबिंबित होतं ते सत्वगुणांनी युक्त असणाऱ्या अंतकरणामध्येच. बरोबर ना. त्यामुळे सत्वगुण हा शब्द म्हणतो. आपल्यात जीवत्व दशा काय, आता माईक आहे, हा जीव आहे का, ह्याला आपण जीव म्हणतो का, ह्याला मी कोण आहे हे माहित आहे का, नाही. मग इथं ब्रह्म नाही का ह्याच्यात आहे, मग ह्याला का कळत नाही. हे तमप्रधान आहे. आपण किती भेद केले ते, सत्व रज तम त्रिगुणात्मिक प्रकृती. त्यातनं उत्कृष्ट सत्वगुणयुक्त म्हणजे माया आणि मलिन सत्वगुण म्हणजे अविद्या. हे सत्वगुणाने युक्त असल्यामुळं याच्यामध्ये प्रतिबिंबितता होते ब्रह्म्याची, आणि त्यामुळं त्या प्रतिबिंबिततेची नावं आहेत. मायेच्या प्रतिबिंबाला ईश्वर म्हणतात, कारण शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे, ती व्यापक आहे व्यष्टीरूप, आणि अविद्येच्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात. पण ते प्रतिबिंबच शेवटी काय आहे, ते प्रतिबिंबच आहे. कुणाचं प्रतिबिंब आहे सांगा, ब्रह्म्याचंच आहे. आणि ते प्रतिबिंब म्हणजे एका बाजूने आरशासारखं म्हणायचं नाही, आरशासारखं म्हणायचं नाही. म्हणजे आपण म्हणतो प्रतिबिंब म्हणजे पुढे आरसा ठेवला आणि आपण बघितलं म्हणजे ते प्रतिबिंब. ते प्रतिबिंब कसं माहित आहे, स्फटिकाप्रमाणे. स्फटिक कमळावर ठेवला फुलावर, तो चारी बाजूनी लाल दिसतो. आरसा एका बाजूनच आपल्याला दाखवेल प्रतिबिंब, बरोबर ना. पण चारी बाजूनी काय करतं, ते स्फटिक लाल दिसतो. तसं सूक्ष्म अंतकन वृत्तीमध्ये परिपूर्णरित्या काय आहे, प्रतिबिंब आहे. नाही, जीवाच्या एका बाजूला प्रतिबिंब अंतकरणाच्या, आणि दुसऱ्या बाजूला प्रतिबिंब जीवत्व नाव नाही. अंतकरणाच्या बुद्धी प्रतिबिंबित चैतन्य म्हणतो ना आपण, एका बाजूला दिसते आणि दुसऱ्या बाजूला दिसणं असं नाही, नाही का. चारी बाजू म्हणजे स्फटिकाप्रमाणे सभोवती पूर्णरित्या. आता स्फटिकच इथं ठेवला समजा, ते स्फटिक इथं काच ठेवली, ती काचच लाल दिसायला लागली. कशामुळे लाल दिसायला लागली, ही ह्याच्यावर ठेवली म्हणून. आता ती काच लाल ह्याच्यावर दिसायला लागली म्हणजे चारी बाजूनी पारदर्शी असणार. ती लालपणा कुणाचा आहे, ह्याचा आहे, पण दिसतोय कुठं, काचेमध्ये. ती काच म्हणजे समजा उपाधी.
काच म्हणजे काय आहे? उपाधी. मग ती शुद्ध सत्व गुणांनी उपाधी आहे, त्यामुळं शुद्ध सत्व गुणांनी युक्त असल्यामुळं ते प्रतिबिंबित होते. कशी होते? प्रतिबिंबित होते. म्हणजे ब्रह्म्याचं प्रतिबिंब. म्हणजे आता आता आपण मी म्हणतो का नाही, मी आपलं प्रकाशन चालू आहे, हे सगळ्याला कारण कोण आहे? जो मी स्वरूपत्वेनं ब्रह्म आहे, पण माया उपाधीनं प्रतिबिंब रूपामध्ये आभास मी म्हणायला लागलो. आभास जीवत्व दशा आहे, नाही का? तसं स्फटिकामधनं प्रतीतीला येणारं जे लालपणा आहे की नाही, तो आहे ब्रह्म्याचा, पण तो काय म्हणायला लागलाय? त्या संगतीमुळं मी स्फटिक आहे, स्फटिकच लाल आहे. तसं मी कोणीतरी जीव आहे, मी ब्रह्म नाही, असं म्हणायला लागलो. अर्थ कळाला का? गुरुच्या बोधानं काय करायचं आहे? फक्त एवढंच कळतं की मी ब्रह्म आहे, मी जीव, मी मर्यादित नाही. समजण्याचा विषय एवढा आहे. पण ही कळण्याकरता कळलं जाईल, पण साधनेद्वारा अनुभवलं जाईल. नुकतं कळायला काय? आता कळालंच की आपल्याला पण साधनेद्वारा ते अनुभवलं जाईल. नुकतं कळायला काय? कळेल की आपल्याला, पण साधनेद्वारा ते अनुभवलं. आता मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्त. हितपर्यंत आपण आता बऱ्यापैकी निघालो. आता ही बघा काय थोडं पुढली कुठली उपाधी सांगितली? मलिन अविद्या, माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब सो अधिष्ठान ब्रह्म और माया सहित जगत करता ईश्वर कहिए. आता दोन प्रकार सांगितले. दोन कोणकोणते दोन आहेत? एक आहे शुद्ध सत्वगुणांनी युक्त असणाऱ्याला माया आणि मलिन सत्वगुणांनी युक्त असणाऱ्याला अविद्या. दोन नावं पडली. आता ह्यात शुद्ध सत्वगुणांनी युक्त असणारी जी माया आहे, तिचं जे प्रतिबिंब आहे त्याला ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? ईश्वर. आणि मलिन सत्वगुणांनी युक्त असणारी जी अविद्या आहे, तिचं नाव काय होणार? जीव. बरोबर ना? याच प्रकारे समजून जा. अविद्या विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान कूटस्थ और अविद्या सहित भोक्ता अल्पजीव कहिए. त्याच्यामध्ये पण काय आहे? अविद्येमध्ये जो ब्रह्म प्रतिबिंबित झालेला आहे त्या अधिष्ठानाला कूटस्थ म्हणायचं आणि अविद्येसहित भोक्ता अल्पज्ञ जीव कहिए. बघा कसं होतं की अविद्येने युक्त असणारे प्रतिबिंबाला आपण काय म्हणलो? जीव म्हणलो. पण ते जीव प्रतिबिंबाने युक्त आहे म्हणूनच केवळ त्याचं नाव जीव नाही. जे प्रतिबिंबाला प्रतिबिंब मी आहे, मी स्वरूपत्वेनं कोणीतरी ब्रह्मच आहे असं जर जाणत असेल तर त्याचं नाव आहे कूटस्थ. म्हणजे जाणल्यानंतर नाही बरं का, पण जे मूळ ब्रह्मरूप आहे ते काय आहे? कूटस्थ. आणि जे प्रतिबिंबित होऊन अहमपणा करतं त्याचं नाव होतं जीव. प्रतिबिंबित होऊन अहमपणा करतं, वास्तविक ते एकच आहे. बघा सोपं उदाहरण, सूर्याचं प्रतिबिंब डबक्यामध्ये पाण्यात पडलं. सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडलं? पाण्यात पडलं. पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं का नाही? हल्लं ना? किती लोक हल्लं म्हणते सांगा? प्रतिबिंब हल्लं का? पाणी हल्लं. प्रतिबिंब का हल्लं नाही? कारण बिंब हल्लं नाही. प्रतिबिंब पण तसंच आहे, पण वाटतं प्रतिबिंब हल्लं. लक्षात घ्या. माऊलींची ओवी आहे, खळाळाच्या लगबगी फेडोणी खळाळाच्या भागी देखीजे चंद्रिका का उगी चंद्रे जेवी. खळाळ त्या पाण्यामध्ये आहे, त्यामुळे ती खळाळ रूपतेची प्रतीतता येते. तसं आत्मा आत्मयाची ठाई देखीचे देहीचा धर्मोदेही ऐसे देखणे ते पाही आणा. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी. पण आता काय वाटलं? त्या संबंधामुळे, कोणाच्या? बुद्धी संबंधामुळे, बुद्धी संसर्गामुळं, बुद्धीला अपेक्षित केल्यामुळं कूटस्थ, तो कूटस्थच जीवत्व भास रूपात येतो. म्हणजे जीव रूपता आपल्याला व्हायची असेल तर किती गोष्टी पाहिजेत सांगा? पहिला आहे कूटस्थ. कूटस्थ म्हणजे कोण? ब्रह्मच, आहे की नाही? म्हणजे बुद्धीमध्ये जेवढ्या भागामध्ये लाल भाग झालाय, कशाचा? स्फटिकाचा जेवढ्या भागामध्ये लाल भाग झालाय, मूळ जो ब्रह्म आहे, मूळ जो तो लाल आहे, कापडाचा लालपणा, फुलाचा लालपणा, तो लालपणा जेवढ्या भागामध्ये झालाय तो मूळ लालपणा, याला कूटस्थ म्हणायचं. पण प्रतिबिंबित झालेल्याला काय म्हणायचं? जीव.
भाससहित, नाही का, ते आपण त्याला काय म्हणतो, प्रतिबिंब. बरोबर ना, कळतंय ना? नाही काय वाटतंय, सांगतो बघा. असं आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण सांगायचं आहे. बघा, स्फटिक आहे, स्फटिक कशावर ठेवला, कमळावर. कमळाचा लालपणा कशात दिसतोय, स्फटिकामध्ये. वास्तविक लाल कोण आहे, कमळ, पण दिसतंय कोण, स्फटिक. यालाच प्रतिबिंब म्हणतो. मग प्रतिबिंब म्हणून न मानता त्याला मूळ बिंब जर म्हटलं तर जेवढ्या भागामध्ये खालचा मूळ लालपणाचा भाव आहे खालचा, तो कूटस्थ. तसं आपले आत्मस्वरूप आत्मा म्हणून जो आहे तो कूटस्थ आहे, आणि ब्रह्म हे व्यापक आहे. पण तो आत्मा हे ब्रह्म्याचं स्वरूपच आहे, ब्रह्म्याचं स्वरूपच आत्मा आहे. लालपणा हा जेवढा फुलावर जेवढा आहे तेवढाच त्या स्फटिक ठेवलाय त्या भागात पण लालपणा आहे. तो स्फटिक ठेवलाय त्या भागातला लालपणा हा बाकीच्या लालपणासारखाच आहे की नाही. मग जो स्फटिक ठेवलाय तो लालपणा ब्रह्म्याचाच आहे की नाही. पण जेवढ्या भागात स्फटिक ठेवलाय तो लालपणा, त्याला आत्मा म्हणायला काय हरकत नाही. आणि त्या आत्म्याचं प्रतिबिंब कशात पडलं, म्हणजे बुद्धी आपण म्हणू, त्याला अंतकरण म्हणू, बुद्धी म्हणून, त्याच्यामध्ये पडलं. आणि जे पडलेलं अंतकरण जे प्रतिबिंब झालेलं आहे, प्रतिबिंब आपण ज्याला प्रतिबिंब म्हणतो, ते प्रतिबिंब दोन्ही शिवाय होत नाही. पाणी असावं लागतं, सूर्य असावा लागतो, आणि त्याचं प्रतिबिंब. किती गोष्टी झाल्या, 3 झाल्या, पाणी, सूर्य आणि प्रतिबिंब. मग जीव नाव पड. त्यातलं एक नसेल तर जीव नाव होऊ शकत. विशेषण विशेष्य युक्त विशिष्ट अंतकरण उपाधी सहित जीव हे नाव. आता कळालं ना, अंतकरण उपाधी सहित. आणि त्या अंतकरण उपाधीतच का तो जीवाचं प्रतिबिंब पडतं, सांगा आता. शुद्ध सत्वगुणाचं, म्हणजे मलिन सत्वगुणाचं, सत्वगुणाने युक्त आहे. बरोबर ना, मलिन सत्वगुण. आता हे अंतकरण झालं, बरोबर ना. त्या अंतकरणामध्ये प्रतिबिंबितता झाली. ती प्रतिबिंबितता अंतकरणामध्ये आहे. त्या अंतकरणामध्ये जे प्रतिबिंब आहे त्याला आपण जीव म्हणू. मग ते जीव प्रतिबिंबच जाणण्याचं काम करतं अंतकरणाच्या द्वारा. मूळ ब्रह्म जाणू शकत नाही अंतकरण उपाधी घेतल्याशिवाय. बरोबर ना. म्हणजे आता आपण बघायला लागलो, दृष्टा कोणीतरी आहे, कशाचं तरी दर्शन आपल्याला करायचं आहे, म्हणजे दृष्टा, अदृश्य आणि दर्शन. मग आता कशाला जाणायचं याच्याकरता तम प्रधान प्रकृती पुढे लावा. कारण विषय पुढं पाहिजे ना, जाणण्याकरता विषय पाहिजे. बरोबर ना. आता म्हणजे हिथं आपण 2 जीवत्व दशेचा भाव आपण बघायला लागलो. जीवत्व दशा कशी कळाली तुम्हाला, कळाली की नाही. व्यापक असणारं ब्रह्म, त्याच्यामध्ये उपाध्या 2 आहेत. एक आहे शुद्ध सत्वगुणाने युक्त, ती व्यष्टी समष्टी रूपात, ज्याला ब्रह्म त्याच्यात प्रतिबिंबित आहे, आणि व्यष्टी रूपात अविद्या मलिन सत्व प्रधान, त्याला जीव आपण म्हणतो. बरोबर ना. मग तो जीव जो आहे, जीवाच्या बाबतीत आपण विचार केला तर जीव जो आहे तो जीव वास्तविक ब्रह्मरूप आहे, पण तो प्रतिबिंबित झालाय कशामुळं, अविद्येमुळं. त्यामुळं तो स्वतःला काय म्हणतोय, मी जीव आहे, मी जीव आहे. आणि तो मग त्या वृत्तीद्वारा, ती वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाह्य देशामध्ये बघते, त्याला जाणणं म्हणतो. आणि आपल्यामध्ये जाणण्याचा व्यवहार पण होऊ शकतो. बरोबर आहे ना. हे आपण बाह्य पद्धतीनं बघितलं तर हे करणार नाही, आपण आंतरिक पद्धतीनं बघायला पाहिजे. बरोबर आहे ना. बाह्य पद्धतीनं जाणण्याचा व्यवहार कुठनं होतो, अंतकरण नावाची उपाधी घेतली तरच जाणण्याचा व्यवहार होतो. राजसत्ता नुकती, नुकती असून चालत नाही, ती कोणामध्ये तर आविर्भूत व्हावी लागते, तेव्हा काय होते, ती कार्य करते. बरोबर ना. नुकती असेल तर कार्य करू शकत. बंदूक ठेवली पण चालवणारा कोणीतरी पाहिजे. बंदूक आहे, गोळे आहेत, त्यात गोळ्या पण भरलेल्या आहेत, पण कोणीतरी चालवणारा पाहिजे, तेव्हा ती चालेल कार्य करेल. तसं अंतकरण उपाधीला घेऊनच ब्रह्म जीव कुटस्थ आत्मतत्व जाणण्याचा व्यवहार होतो. इथपर्यंत जीवत्व कळालं ना मला. म्हणजे काय कळालं, अविद्या माया प्रतिबिंबित आहे, त्याला ईश्वर म्हणतात, आणि अविद्या प्रतिबिंब आहे, त्याला जीव म्हणतो. आता माया प्रतिबिंब ईश्वर का म्हणायचं, कारण माया शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे, त्यामुळे ती त्या ईश्वराला आवरण करत नाही. ईश्वराकडे अज्ञान नाही, त्याला सर्वज्ञ म्हणतो.
माया उपाधीने युक्त असणारा जेवढा भाग आहे की नाही त्याला काय म्हणायचं? ईश्वर. माया उपाधी. आणि अविद्या उपाधीने युक्त असणाऱ्याला जीव म्हणायचं. आता माया उपाधीने युक्त असणारा जो ईश्वर आहे तो सर्वज्ञ का आहे? कारण तिची उपाधी त्याला बाधक नाही, कारण शुद्ध सत्वगुणाने. कसली सत्वता आहे? शुद्ध सत्व. जडपणा नाहीये, जास्त आवरण नाहीये, बरोबर ना? पण अविद्या उपाधी ही मलिन सत्व प्रधान असल्यामुळं जरी प्रकाशता त्याच्यात असली, प्रतिबिंबता होत असली, तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःला जाणण्याची रूपता जरी त्याच्यात असली, रूपता, तरी सुद्धा ते भ्रम तयार करू शकते. भ्रमरूपतेचा भाव, नाही का? आता पुढे येईल ते कसं कसं विस्तारित, पण पहिल्यांदा जेवढा इथं भाग आहे तेवढाच मी सांगणार आहे. सो माया सहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर कहिये. माया सहित जगताचा करता आणि सर्वज्ञ ईश्वर असं त्याचं नाव होतं, बरोबर ना? अविद्याविषयी जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान कूटस्थ और अविद्या सहित भोगता अल्पज्ञ जीव कहिये. आत्ताच ह्याचाच विस्तार आपण केला. कूटस्थ आणि जीव. सो ईश्वर और जीव भी अनादि कल्पित है. ईश्वर आणि जीव दोन्हीही अनादि कल्पित आहेत. वास्तविक ब्रह्मच आहे पण कल्पित, बरोबर ना? कल्पित कशामध्ये? अनादि कल्पित. तिनमें ईश्वर की उपाधि माया एक है और आपेक्षिक व्यापार है, नहीं का? ईश्वर की उपाधि माया एक आहे पण अविद्या किती आहे? 300. ईश्वर भी एक है और व्यापक है, नहीं का? आपेक्षिक व्यापक है. आपेक्षिक व्यापक म्हणजे जो किसी का अपेक्षा से व्यापक होवे वो किसी की अपेक्षा से परिचिन्न होवे सो अपेक्षिक व्यापक कहिये. कोणाच्या अपेक्षेनं सापेक्ष कमी होतो, कोणाच्या अपेक्षेनं वाढतो. भक्ताला वाटलं देव मला अशा रूपात पाहिजे, तद्रूप होतो, आकार घालतो. ईश्वर हो, ईश्वराला तुम्ही जेवढा त्याला जाणाल तेवढा तो तेवढा आहे. जाणण्याचा प्रयत्न, वास्तविक तो मोठाच आहे पण आपली रूपता आहे ना, अपेक्षाकृत. म्हणून आपेक्षिक व्यापक है. तिससे ईश्वर भी एक है. त्यामुळं ईश्वर सुद्धा काय आहे? एक आहे आणि व्यापक आहे. ईश्वर आपल्यासारखा नाही, तो एक आहे आणि व्यापक आहे, कारण त्याची उपाधी ही शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे, बरोबर? आता पुढे जराच राहिले मला, म्हणजे पुढलं संपवलं की क्लिअर हे जाते. ईश्वर जीव की उपाधि अविद्या नाना है और परिचिन्न है. तिसते जीव भी नाना है और परिचिन्न है. 3 जीव ईश्वर का अनादि कल्पित भेद है. आता जीवची उपाधी जी आहे अविद्या ती अनेक आहेत आणि ती परिचिन्न आहे. म्हणून जीव जास्त आहेत, ईश्वर एकच, कारण त्यांची उपाधी मलिन आहे. त्यामुळे अविद्या अंतकरण रूपता अधिक आहे, नाही का? अंतकरण किती आहेत? अधिक आहे. जेवढे अंतकरण आहेत, मग बुद्धिभेदानं जीव भेद आहे. बुद्धींचे भेद जेवढे आहेत किती आहेत? अनेक आहेत, नाना आहेत, त्याला काय सांगता येत नाही, नाही का? त्यामुळं जीव किती आहेत? जीव अनेक आहेत पण ईश्वर एकच आहे, असं सांगितलं. कळालं ना तुम्हाला? जीव की उपाधि अविद्या नाना है. जीव की उपाधि अविद्या नाना है, परिचिन्न है. परिचिन्न म्हणजे मर्यादित, अंतकरणापुरतीच तेवढी रूपत आहे. आणि तिसके जीव भी नाना है और परिचिन्न. त्यामुळे जीव ही नाना आहेत आणि परिचिन्न आहेत. 3 ईश्वर जीव का अनादि कल्पित भेद आहे. आता जो ईश्वर आता जीवात भेद सांगितला, आपण काय भेद सांगितला? उपाधी भेद आहे. ह्यो अनादि भेद आहे. मग ह्यो संपणार का नाही सांगा? तुमचं काय मत आहे? संपावा का नको? संपणार का नाही सांगा? कशानं संपणार? ज्ञानानं. एक हरी आत्मा जीव शिव समा, नाही का? फक्त हे कशानं होईल? ज्ञानानं. 3 जीव. सृष्टि से पूर्व सो जीव की उपाधि अविद्या जीवन के कर्म सहित माया विषय लीन होय के रहती है. आता इथनं दोन्हीचं रूप कळालं. अविद्येचं पण सांगितलं ना. पुढे आणि घेऊया काय जरा, तो विषय संपवायचा ना, जास्त पुढे नाही. पण हे सृष्टि से पूर्व सो जीव की उपाधि अविद्या
जीवन के कर्म सहित माया विषय लीन होवे रहती है। सृष्टी से पूर्व सो जीव की अविद्या, सृष्टीच्या पूर्वीची जी अविद्या रूपता आहे, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वीच्या, ती काय होते, प्रलय कालामध्ये काय होते, आपल्या कर्मासहित माया विषय लीन होवे रहती। मूळ मायेमध्ये काय होते, आपल्या संस्कारासहित लीन होते। म्हणजे आता सोपं उदाहरण, आपण जागृत आहे, जगातलं सगळं बघतो, झोपेमध्ये आठवते आपल्याला, पण ते संस्कार असतात, त्या संस्काराद्वारे आपण काय होतोय, जाग होतोय आणि जगातलं सगळं काय आहे बघा, बरोबर ना। तसंच प्रकृतीचं प्रलय कालामध्ये पण आपण म्हणू शकतो, संधिकाल प्रलय कालामधला आपण म्हणतोय ना त्यावेळेस। तर आता हे तेच सांगितलं इथं वर्ण, सृष्टि के पूर्व सो जीव की उपाधि अविद्या, जीवन के कर्म सहित माया विषय लीन होके रहती, सो माया सुषुप्ति विषय अविद्या की न्यायी ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नहीं। आता माया जे आहे ना, सो माया सुषुप्ति विषय अविद्या की न्यायी, न्यायी म्हणजे प्रमाणे, माया सुषुप्ति विषय अविद्या की नाही, म्हणजे सुषुप्तीमध्ये जशी अविद्या, सुषुप्तीमध्ये जशी अविद्या असते, त्यामुळे ते जागृतचं ज्ञान करून देन। सुषुप्तीमध्ये अविद्या रूपता आहे, जाणणं होते का सुषुप्तीत, नाही तसं माया रूपता म्हणू शकतो, बरोबर ना। ते त्याच्यापेक्षा त्याप्रमाणे ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नहीं, सुषुप्ती विषय अविद्या की नाही, ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नहीं। याति सृष्टि से पहले सजातीय विजातीय स्वगत भेद रहित एक ही अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म था। या करता सृष्टीच्या पहिलं माया आणि अविद्या याच्यामध्ये, जशी मायेमध्ये सुषुप्तीमध्ये आपण लीन होतो, तसं अविद्येमध्ये प्रकृतीच्या प्रलयावस्थेमध्ये आपण मायेमध्ये सर्व संस्कारासहित काय होत असतो, लीन होतो, सूक्ष्म शरीरासहित लीन होतं। आणि पुन्हा जेव्हा प्रगटाची अवस्था येते त्यावेळी काय होतो, आपण प्रगट होतो, बरोबर का। हे वर्णन सांगितलेलं आहे, म्हणजे आपण सुषुप्तीचं उदाहरण तुम्हाला पटेल म्हणून तिथं ते त्याप्रमाणे असं शब्द बोलले, बरोबर ना। आता बघा, ह्या सृष्टीच्या पहिले सजाती विजाती स्वगत भेद रहित एक ही अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म था, एवढं वाक्य आपण समजू। सृष्टीच्या म्हणून सृष्टीच्या पहिलं, सृष्टीच्या पूर्वी ब्रह्म स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, एकम एव अद्वितीय ब्रह्म सच्चिद आनंद ब्रह्म था। आता इथं एकम एव अद्वितीय ही श्रुती आहे, एकम एव अद्वितीय, यामध्ये तीन भेदांचं व्यावर्तन केलेलं आहे। स्वगत भेद रहितता म्हणजे आता भेदांची तीन रूपता समजून जावा, तीन भेद आहेत, कुठले कुठले, स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय। स्वगत भेद म्हणजे काय, पाय आणि हात, आपलं उदाहरण घेऊ, पायामध्ये आणि हातामध्ये जो भेद आहे त्याला काय म्हणायचं, स्वगत। वृक्षाचं घेऊ, मुळामध्ये आणि पानामध्ये फांद्यामध्ये भेद आहे की नाही, जशी मुळं आहेत तशी पानं फांद्या आहेत का, नाही, मुळामध्ये आणि फांद्यामध्ये जो भेद आहे त्याला स्वगत भेद म्हणजे आपल्या भेद, स्व म्हणजे आपलाच, आपल्यातला जो भेद आहे स्वगत भेद, त्याला स्वगत भेद म्हणतात, बरं का। सजातीय भेद, जसं एक झाड आहे आणि दुसरं एक लिंबाचं झाड आहे आणि दुसरं ही लिंबाचंच झाड आहे, त्याला सजातीय भेद, बरोबर ना। स्वगत भेद म्हणजे आपल्यातलाच भेद, सजातीय भेद म्हणजे लिंबाचं झाड आणि दुसरे एक लिंबाचं झाड, याला सजातीय भेद म्हणतात। आणि विजातीय भेद म्हणजे काय, लिंबाचं झाड आणि नारळीचं झाड दुसरंच झालं, विजातीय झालं। तसं आपल्यात घेऊ, आपण मनुष्य आहे, आपल्या पायामध्ये आणि हातामध्ये भेद, स्वगत भेद आहे, आपल्यामध्ये आणि दुसऱ्या माणसामध्ये सजातीय भेद, आपल्यामध्ये प्राण्यामध्ये विजातीय, कुठेही तुम्ही वापरू शकताय, कुठल्याही ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता, स्वगत भेद, सजाती भेद। तसं ब्रह्म स्वगत सजाती विजाती भेद राहत आहे, कशाद्वारा बोलायचं, एकम एव अद्वितीय। एकम शब्दानं काय सांगितलं, स्वगत भेद रहित, एकच आहे, म्हणजे स्वगत भेद त्याच्यामध्ये नाही। एव म्हणजे तेच, एकच, एकच म्हणजे दुसरा नाही, सजातीय भेद रहित, बरोबर ना। एव अद्वितीय, दुसरा नाही म्हणजे विजातीय भेद रहित। किती भेद गेले सांगा,
तीन गेले, स्वगत सजाती आणि विजाती. म्हणून इथं शब्द बोललेले आहेत की याते सृष्टीचे पहिले सजाती विजातीय स्वगत भेद रहित एकम एव अद्वितीय. इथपर्यंत आपण समजलं. सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप ब्रह्म था. सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप ब्रह्म ही था. म्हणजे आता नाही असं नाही, आता पण आहे, पण आपल्याला प्रतीतीला येत नाही म्हणून आपण काय म्हणतो, त्याला श्रुती आहे सदैव सौम्यम इदम अग्रम आसीत. सदैव इदम अग्रम आसीत. सतही पहिला होता, नाही का. मग शून्यवादी म्हणतात काहीच नव्हतं, पहिलं असदैव आसीत असं म्हणतात, नाही का. आणि पहिलं सदैव आसीत असं श्रुतिकार म्हणतात. मग जगताच्या दृष्टीनं मग संतांची वाक्यता पण अशी आलेली आहे, नास्तिकच नाही, संतही म्हणतात पण जगताच्या दृष्टीनं म्हणतात. पहिले कोटेची नव्हते काय, चंद्र सूर्य तारा, जगत नावाची गोष्ट पहिली नव्हती. मग पहिलं काय होतं, सदैव सौम्यम इदम अग्रम आसीत. बरोबर ना. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एवढा शब्द येते. थांबूया इथं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मैति मूर्तिभेदादिभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति.